गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते, जयश्रीताईंनाही नमस्कार करते। दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांनाही वंदन करते। आज आपला अभ्यासासाठी दशक चौथा नवविधा भक्ती, त्यात समास पहिला श्रवण भक्ती यावर आपण विचार करणार आहोत। नवविधा भक्तीकडे वळण्यापूर्वी सुरुवातीला भक्ती म्हणजे काय यावर थोडासा विचार करू आणि नंतर श्रवण भक्तीकडे वळू। भगवंत व श्रीगुरूवरील नितांत श्रद्धा प्रेम आदर असणे म्हणजे भक्ती होय। आपण दृश्य जगतावर व व्यक्तीवर प्रेम करतो, ते प्रेम भगवंताकडे लावणे म्हणजे भक्ती होय। चित्ताची ओढ प्रपंचाकडे असेल तर आसक्ती व चित्ताची ओढ भगवंताकडे असेल तर भक्ती होते। मग आपण स्वतः तपासायचे की मला भक्ती हवी की आसक्ती। आसक्तीत जीव अडकला की तो भगवंतापासून दूर जातो, पण भक्तीत जीव भगवंताच्या जवळ जातो। अत्यंत प्रेम, विश्वास, आदर, त्या भगवंताला जाणून त्याची सेवा करणे हे सर्व ईश्वराच्या जवळ जाण्याचे भक्तीचे मार्ग आहेत। पहिल्या समासामध्ये समर्थांनी सांगितले की भक्तीचेनी योग देव निश्चयी पावती मानव ऐसा आहे अभिप्राय ये ग्रंथी श्रीराम, की भक्ती मार्गाने गेल्याने आत्मरूप देव मी आहे असा अनुभव येईल याचा विश्वास समर्थांनी दिला आहे। समर्थांनी या दशकामध्ये भक्ती दोन प्रकारांनी सांगितली आहे, ती उपासना आणि अभेद भक्ती। भक्त विभक्त स्थितीमध्ये असतो तेव्हा उपासनेसारखे साधन करायचे व नंतर हा भेद निघून गेला की अभेद भक्ती म्हणजे मी तू असा भेद मावळणे यालाच अभेद भक्ती म्हणतात। समर्थांनी भक्तीची व्याख्या करताना म्हटले आहे, विभक्त नव्हे तो भक्त। ही भक्ती दोन प्रकारांनी सांगितली आहे, एक प्रेमलक्षणा भक्ती आणि ज्ञानलक्षणा भक्ती। प्रेमलक्षणा भक्ती ही आपण नेहमीच करत असतो, कारण आपण व्यवहारामध्ये आपल्या देशावर, समाजावर, कुटुंबावर प्रेम करत असतो। त्यात माझा मुलगा, नातू यांचे तर आपण किती कौतुक करत असतो, गोडवे गात असतो। म्हणजेच त्यामुळेच ही भक्ती आपण सहज करू शकतो। हेच प्रेम अत्यंत भावाने, प्रेमळ अंतःकरणाने त्या सगुण ईश्वराचे गुणगान गाऊन अष्टसात्विक भाव जागृत होऊन ईश्वराविषयी जर प्रेम निर्माण झाले तर त्यालाच प्रेमलक्षणा भक्ती म्हणतात। प्रेम हाच या भक्तीचा आधार आहे। ज्ञानलक्षणा भक्ती म्हणजे या संपूर्ण सृष्टीवर ज्याची सत्ता चालते त्या ईश्वराला जाणणे, असे हे ईश्वराचे सार्वभौमित्व लक्षात घेऊन जो सृष्टी निर्मितीही करतो त्या आणि सृष्टीचे नियमनही करतो, त्या ईश्वराला ओळखून त्या ईश्वराचा सगुणाचे आलंबन समोर ठेवून चित्त स्थिर असणे याला ज्ञानलक्षणा भक्ती म्हणतात आणि हाच
ज्ञानलक्षणा भक्तीचा आधार आहे. उपासकाचा स्वभाव जर भावना प्रधान असेल तर तो प्रेमलक्षणा भक्तीने भगवंताला जवळ करतो, तर उपासकाचा स्वभाव ज्ञानप्रधान असेल तर ज्ञानलक्षणा भक्तीने तो ईश्वराचा स्वीकार करतो. भक्ती हे परिपूर्ण शास्त्र आहे. वेदांतशास्त्र, धर्मशास्त्र, न्यायशास्त्र इत्यादींप्रमाणेच नारद मुनी व शांडल्यांनी भक्तीला शास्त्राचा दर्जा दिला आहे. अशी ही भक्ती अतिशय सोपी आहे असे बऱ्याच उपासकांना वाटत असते. पण तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, निवडी तो बळी विरुळा जाणे. सुळावरील पोळी खाणे ज्याप्रमाणे अवघड आहे, त्याप्रमाणे प्रपंचासक्त मनुष्याला भक्तीचा अनुभव घेणे महाकठीण आहे. भक्ती मार्गाने जाण्यासाठी अत्यंत शूर बलवान असावे लागते. आपण करू ती भक्ती किंवा जशी जमेल तशी भक्ती हे भक्तीचे स्वरूप नाही. ज्ञानेश्वर महाराजही म्हणतात की ज्ञानयोगाच्या बाबतीत म्हणतात, अद्वैत कुसरी विरुळा जाणे. जसा ज्ञानयोगी इतरांपेक्षा वेगळा म्हणजे विरुळा आहे, तसेच भक्तियोगीही विरुळाच आहे. कोणतीही साधन वापरली तरी ती सारख्याच उंचीची असते. कुठलाही मार्ग कमी जास्त नसतो. त्या साधन मार्गाने साधक आत्मानुभूतीपर्यंत पोहोचतो. भक्तीसाठी अत्यंत प्रसिद्ध असलेले जे भागवत पुराण आहे, त्या भागवत पुराणात सुरुवातीलाच विलाप करणारी भक्ती सांगितली. त्या विलाप करणाऱ्या भक्तीचे 2 पुत्र सांगितले आहे की ज्ञान आणि वैराग्य हे या कलियुगामध्ये जीर्ण जर्जर होऊन पडल्यामुळे ती विलाप करीत होती. विलापाचे कारण जर लक्षात आले तर भक्ती सोपे म्हणण्याचे धाडस कोणीच करणार नाही. मग भक्ती करायची की नाही असा प्रश्न पडतो. पण असे नाही तर ती कशा पद्धतीने करायची हेच समर्थ आपल्याला या नवविधा भक्तीमध्ये सांगत आहे. समर्थांनी पहिली भक्ती श्रवण भक्ती सांगितली आहे. भक्तीचे 9 प्रकार म्हणजे भक्तीचा क्रमविकास असून 9व्या टप्प्यात ती कशी विकसित होत जाते हे सांगितले आहे. पहिली भक्ती श्रवण भक्ती सांगितली आहे. संपूर्ण दासबोधामध्ये श्रवण भक्तीचे 4 समास आलेले आहेत. यावरून लक्षात येते की श्रवण भक्ती किती महत्त्वाची आहे. श्रवण भक्ती हा भक्तीचा पाया आहे आणि पाया नेहमी भक्कम मजबूत असायला हवा. आपण पाहतो की घर बांधताना जर पाया पक्का नसेल तर बिल्डिंग पडल्याशिवाय राहत नाही. म्हणजे पाया पक्का असायला हवा. मग श्रवण कसे करायचे यासाठी नेहमी परीक्षित राजांचे उदाहरण दिले जाते की परीक्षित राजांनी एकदा भागवत ऐकले आणि 7 दिवसात भागवत ऐकून त्यांना मुक्ती मिळाली. म्हणजे परीक्षित राजाचे श्रवण चातकाप्रमाणे होते. कारण ज्ञान मिळवण्यासाठी ते जाणून घेण्याची उत्कंठा त्यांच्याजवळ होती. ते समजून तसा अनुभव घेण्याची धडपड होती, व्याकुळता होती, अधीरता होती. समर्थ म्हणतात, सावध साक्षेपी दक्ष तया तात्काळची मोक्ष. हे सगळ्या या परीक्षित राजांजवळ हे सगळे होते. म्हणून या उक्तीप्रमाणे परीक्षित राजांच्या बाबतीत घडले आणि त्यांना मुक्ती मिळाली. आपणही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर श्रवण करत असतो, प्रवचन करत असतो, कधी एकही कीर्तन सोडत नाही. भागवत तर कितीतरी ऐकलेले असतात, पण आपण जिथल्या तिथेच असतो. उलट मी इतके भागवत ऐकले, मी इतकी प्रवचनं ऐकली याचा अहंकारही आपल्याला होतो. असे होण्याचे एकच कारण आहे की आपण जे श्रवण केले ते ऐकायचे म्हणून ऐकलेले असते. ऐकून माझ्यातील दोष काढण्याचा व ऐकलेले समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा, तो आपण करीत नाही. साधनेसाठी त्याचा उपयोगही करून घेत नाही. मग श्रवण कशा पद्धतीने करायचे, त्यातून काय साध्य होणार आहे याचा विचार या समासामध्ये आपण करणार आहोत. पहिल्याच ओवीमध्ये समर्थ आपल्याला सुरुवात करताना सांगत आहे, जय जयची गणनाथा तू विद्या वैभवे समर्था,
अध्यात्म विद्येच्या परमार्था मज बोलवावे श्रीराम. नमो शारदा वेद जननी सकळ सिद्धी जयेचेनी मानस प्रवर्तले मननी स्फूर्ती रूपे श्रीराम. आता आठवू सद्गुरु जो पराचाही परू जयाचेनी ज्ञान विचारू कळो लागे श्रीराम. ही सुरुवातीलाच गणपतीचा जय जयकार केला आहे. गणपती ही विद्येची देवता. सर्व विद्यांमध्ये अध्यात्म विद्या ही श्रेष्ठ आहे आणि त्या विद्येने मोक्षापर्यंतची वाटचाल होते. म्हणून ती अध्यात्म विद्या सांगण्यासाठी मला सामर्थ्य द्या अशी विनंती गणरायाला समर्थ करत आहे. नंतर शारदेला व सद्गुरूंनाही ते नमस्कार करतात. चौथ्या ओवीमध्ये ते सांगत आहे, श्रोतेनी पुसिले बरवे भगवत भजन कैसे करावे म्हणून बोलिले सुभावे ग्रंथांतरी श्रीराम. श्रोत्यांनी मागच्या समासामध्ये भगवत भजन कसे करावे असा मौलिक प्रश्न विचारला होता. त्याविषयी निरनिराळ्या भक्ती ग्रंथात जे सांगितले आहे तेच समर्थ आपल्याला आता इथे सांगत आहेत. ही नवविधा भक्ती भागवतात आलेली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुम स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम असे भक्तीचे वर्णन त्यांनी केले आहे. अशा 9 प्रकारच्या भक्तीचे वर्णन या दशकात समर्थांनी केले आहे. आता भक्तीचा पहिला प्रकार म्हणजे श्रवण भक्ती. 7व्या ओवीमध्ये समर्थ सांगत आहे, प्रथम भजन ऐसे जाण हरी कथा पुराण श्रवण नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे श्रीराम. ही हरिकथा पुराणे, अध्यात्मशास्त्र, गीता, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, पंचदशी, विचारसागर, भक्ती नारदसूत्र अशा विविध ग्रंथांचे श्रवण करावे. 8व्या ओवीमध्ये ते सांगतात, कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग ऐकत जावे श्रीराम. कारण भक्तीकडे जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. मग कर्म मार्ग सांगितला आहे. कर्म मार्ग म्हणजे स्नान, संध्या इत्यादी धर्माने सांगितलेले विधिनिषेध सांभाळून निष्काम बुद्धीने कर्म करणे. त्याने चित्त शुद्ध होऊन आत्मज्ञानाचा पाया घातला जातो. उपासनेचा मार्ग, आपल्या आवडीचे कुठलेही दैवत, राम, कृष्ण, विठ्ठल, दत्त इत्यादीपैकी कोणत्याही दैवताचे भजन पूजन करणे, नामस्मरण करणे, त्यांचे चरित्र वाचन करणे म्हणजे उपासना होय. ज्ञानमार्ग, जीव, जगत, ईश्वर, ब्रह्म याचे स्वरूप जाणून घेऊन जीव व ब्रह्म एकच आहे हे समजून तसा अनुभव घेणे हा ज्ञानमार्ग झाला. सिद्धांत मार्ग, श्री गुरु हेच दैवत व ब्रह्म समजून त्याची सेवा पूजा करावी असे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी गुरूंनी सांगितलेल्या साधनेवर आणि सिद्धांतावर श्रद्धा ठेवून त्या मार्गावरून गेले की आत्मज्ञान प्राप्त करून घेता येते. योग मार्ग, पतंजलीच्या यमनियमादी अष्टांग योगाचा हा मार्ग आहे. वैराग्य मार्ग, शास्त्रविधीनुसार संन्यास घेऊन आत्मचिंतनाने आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेणे हा वैराग्य मार्ग आहे. 9 ते 28 या ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला कशाचं श्रवण करावं आणि कशाचं श्रवण करून माहिती घ्यावी याचा उल्लेख करतात आहे. सर्व शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र, खगोलशास्त्र, भूगोलशास्त्र, संगीतशास्त्र अशा विविध शास्त्रांची, विद्यांची माहिती करून घ्यावी व त्याचे श्रवण करावे, त्याचे ज्ञान करून घ्यावे असे समर्थ सांगतात आहे. कारण जगातील ज्ञानाला अंतच नाही. आधुनिक विज्ञान युगात तर ज्ञानामध्ये रोज आश्चर्यकारक भर पडत आहे. हे ज्ञान संपादन करणे अशक्य आहे. म्हणून साधकाने आधी सांगितले आहे की 9 ते 7 ओवीमध्ये की कशाचं श्रवण करावं. हे सांगताना ते सांगतात आहे, कार्तिक स्नानासारखी व्रते करावे, पंढरी आळंदीसारखे तीर्थक्षेत्रांना जावे, गायत्री पुरश्चरणांसारखे पुरश्चरण करून गायत्री मंत्राचा अभ्यास करावा. दूध, फळे, पाने, गवत खाऊन राहणारे जे तपस्वी आहे त्यांच्याकडून श्रवण करून घ्यावे.
त्यांचे आहार आणि न खाता येण्यासारखे त्यांचे न खाता तपस्या करणारे त्यांचे सुद्धा श्रवण करावे. जे जंगलामध्ये जाऊन, भुयारामध्ये जाऊन, गुहेमध्ये जाऊन तपश्चर्या करतात अशा तपस्वींच्या सांगितलेले म्हणणे ऐकून घ्यावे. जपासारखे जप करणारे, विश्वामित्रासारखे तपस्वी, दुर्वासांसारखे तापट ऋषी, चांगदेवांसारखे योगी किंवा अनेक प्रकारांनी शक्तीचे उपासक असणारे, या सर्वांची उपासना करणारे जे आहेत त्यांचे सर्व ऐकून घ्यावे. खेचरीसारख्या योगमुद्रा, पद्मासनासारखी आसने यांची सुरखा तत्वज्ञानी ऐकावीत. मानवादी शरीराची रचना कशी झालेली आहे, सूर्यमालेतील ग्रहांची वैशिष्ट्ये काय, जलचर जे प्राणी आहेत त्यांची माहिती सगळी घ्यावी. नंतर चंद्र, सूर्य, तारे या सगळ्या ग्रहांची माहिती करून घ्यावी. त्याचबरोबर ब्रह्मदेव, विष्णू, शंकर इत्यादी देवदेवतांची माहिती घ्यावी. नंतर मार्कंडेय ऋषींसारखी त्यांची स्थाने कोणती आहे याची माहिती घ्यावी. नंतर शिवगण आहे, गंधर्व, किन्नर, यक्ष, नारद यांच्यासारख्या सगळ्या संगीताचा अभ्यास करणारे अशा या सगळ्यांचा अभ्यास करावा. त्यांनी जे सांगितले आहे त्याचं ज्ञान त्यांच्याकडून संपादन करून घ्यावं. संगीतातले राग, कथक नृत्यासारखे प्रकार, वाद्ये हे सगळे ऐकत जावे आणि त्याचा अभ्यास करावा. 14 विद्या, 64 कळा, सामुद्रिक लक्षणे सकळ कळा, 32 लक्षणे नाना कळा, कैसा त्या ऐकाव्यात असं समर्थ आपल्याला सांगत आहे. कोणत्या रोगावर कोणतं औषध आहे, कोणतं संकट आल्यावर काय त्यावर तोडगा काढावा, स्वर्गातले सुख काय, नरकातली दुःख काय, हे सगळं जाणून 9वीता भक्ती म्हणजे काय, 4 मुक्ती म्हणजे काय, उत्तम गती जीवाला कशी मिळते हे सगळं श्रवण करावं. पिंड म्हणजे शरीर, पिंडात हे शरीर कसं, शरीराची निर्मिती कशी झालेली आहे, ब्रह्मांड म्हणजे ईश्वराचं शरीर ते पण कसं निर्माण झाले आहे, ते 82 तत्व कुठली, या तत्वांचा समजून घेऊन त्याचं ज्ञान करून घ्यावं. वेदांचा अभ्यास करावा. वेदरूपी शास्त्र, 18 पुराणे, 4 महावाक्य, स्थूलादी 4 शरीरांचा निराश कसा करावा, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आणि माहिती करून घ्यावी. पण मग हे सगळं ज्ञान इतकं मिळवणं कदापिही शक्य नाही आहे, कारण या ज्ञानाला अंतच नाही आहे. म्हणून साधकाने काय करावे याचे उत्तर 29व्या ओळीमध्ये समर्थ आपल्याला देत आहेत. ऐसे हे अवघेची ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती श्रीराम. की सगळ्यांचं सगळे ऐकावे, परंतु साधनेच्या दृष्टीने, हिताच्या दृष्टीने आवश्यक काय आहे ते शोधावे, ओळखावे व तेवढ्याचाच स्वीकार करावा. आपल्या साधनेला जे घातक आहे त्याचा त्याग करावा, कारण त्यामुळे चित्त विचलित होते. वाचणारा संभ्रमात पडण्याची शक्यता असते. म्हणून प्रत्येकाचे विचार सगळे ऐकावेत. मते वेगवेगळी असतात, ते ऐकावेत. पण एकच विचार आपला स्वतःचा पक्का विचार होईपर्यंत एकाच लेखकाचं किंवा एकाच ग्रंथाचा अभ्यास करून आधी स्वतःचे विचार पक्के करावे. म्हणजे कुठल्याही संतांची जरी आपण ऐकली तर आपण संभ्रमात पडत नाही, तर आपले कुठलेही संशय आपल्या मनात निर्माण होत नाही. कारण पक्का जर विचार झाला असेल तर कितीही मतांतरं ऐकले तरी आपला स्वतःचा ठाम निश्चय असल्यामुळे त्यात गोंधळ होत नाही. पण नुसते ऐकणे म्हणजे श्रवणभक्ती नाही. माझा मुलगा लहान असताना तो रोज संध्याकाळी खेळायला जायचा. मी त्याला म्हणाले की संध्याकाळी तू 7 वाजेपर्यंत घरी ये. हे वाक्य त्याने ऐकले, पण तो 8 वाजता घरी आला. म्हणजेच काय की त्यांनी ऐकले होते, पण त्याचा मनावर त्याचा परिणाम झाला नव्हता. फक्त शब्द त्याच्या कानावर पडले होते. म्हणजे शब्द कानावर पडले याचा अर्थ त्यांनी ऐकले हा नाही झाला, कारण तो 8 वाजता घरी आला होता. म्हणजे फक्त ऐकणे
हे श्रवण नाही. आपलेही श्रवण आपणही असेच श्रवण करतो, परंतु संतांना ते मान्य नाही. समर्थ श्रवणाची व्याख्या करताना सांगतात आहे की वेदांत वाक्याच्या तात्पर्याच्या निश्चयाला श्रवण म्हणतात. जीव ब्रह्मच आहे हे सांगणारे वाक्य म्हणजे वेदांत वाक्य. अद्वैताला अनुकूल असलेल्या गोष्टींचा स्वीकार व अद्वैताला प्रतिकूल असलेल्या विचारांचा त्याग हेच खरे श्रवण होय. श्रवण कानांनी तर करायचे असते, पण ते मनाने पण करायचे असते. कारण श्रवणात ऐकलेला शब्द, त्या शब्दाचा अर्थ मनानेच ग्रहण करावा लागतो. शब्दांचा वरवरचा अर्थ बाजूला सारून शब्दांच्या अंतरंगात शिरावे व त्या ब्रह्मभावाशी एकरूप होऊन जावे, तरच श्रवणाचे खरे सार्थक होईल. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता अवधान ऐकले जिचे, मग सर्वस्व सुखची पाविजे. की असं जर श्रवण मी केलं की पूर्ण लक्ष ठेवून, तर मला सुखाचा अनुभव त्या श्रवणातून मिळणार आहे. म्हणून 31व्या ओवीमध्ये ते आपल्याला सांगतात आहे, सगुण देवांची चरित्रे, निर्गुणांची तत्वयंत्रे, हे दोन्ही परमपवित्रे ऐकत जावी. सगुणाची चरित्रे ऐकावी, का ते निर्गुण अध्यात्मे शोधावी. श्रवणभक्तींची जाणावी, लक्षणे ऐसे श्रीराम. की श्रवणामध्ये राम, कृष्ण, विठ्ठल या देवांच्या कथा ऐकाव्या. नरसिंहासारखे अवतार असलेल्या कथा ऐकाव्या. परंतु त्या कथा ऐकून त्यातील तात्पर्य, कथेमागचा आशय समजून घेऊन कथा सोडून द्यावा. पण बऱ्याच वेळा असं होते की कथा लक्षात येतात, पण त्याचे मुख्य तत्वच आपण विसरून जातो. ज्या दैवताची कथा मी ऐकली आहे, त्यामागचं त्या दैवतेचे स्वरूप काय आहे, ज्या मूर्तीचा आलंबन म्हणून मी मूर्ती समोर ठेवली आहे, त्या अवताराच्या मागे असलेले ईश्वरी तत्व काय आहे, त्या ईश्वराचे अधिष्ठान असलेले निर्गुण निराकार तत्व समजून घ्यावे, तरच खऱ्या अर्थाने श्रवण घडते. 33व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात आहे, ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे, विभक्ती सांडून भक्तीचे, मूळ शोधावे श्रीराम. की या ओवीमध्ये सगुणाला श्रवण व निर्गुणाला अध्यात्म निरूपण असे दोन भाग सांगून सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे या समर्थांच्या मूलभूत विचाराचा सुसंगत असा विचार मांडला आहे. त्यामुळे द्वैताचे निर्मूलन करून भगवंताशी असलेल्या मूळच्या ऐक्याचा अनुभव यावा. म्हणून आपल्याला नेहमी सगुणाच्या आधाराने घ्यायचा आहे आणि निर्गुण तत्वापर्यंत पोहोचायचे आहे. पण त्यासाठी आवश्यक आहे की आधी श्रवण करायचे, त्यानंतर मनन करायचे, म्हणजे त्याच्यावर विचार करायचा, आणि त्यानंतर निधिध्यासन म्हणजे त्याचं दृढीकरण करायचं. या मार्गाने जाऊनच संतांचे म्हणणे ऐकावे आणि श्रवण करावे. त्यानुसार जर जीवनाची वाटचाल करावी, तरच खऱ्या अर्थाने श्रवण होईल. आता श्रवणानंतर समर्थ आपल्याला कीर्तन भक्ती सांगणार आहेत. कीर्तन भक्ती ही दुसरी भक्ती समर्थांनी आपल्याला सांगितली आहे. मागच्या दशकामध्ये शेवटच्या समासामध्ये श्रोत्यांनी प्रश्न विचारला होता की भगवत भजन कैसे करावे. ते 9 प्रकारचे असे त्यांनी सांगितले आहे. त्यातलं पहिलं श्रवण सांगून झाले. आता कीर्तन भक्ती समर्थ आपल्याला सांगत आहे. दासबोधामध्ये कीर्तन भक्तीचे आणखी 2 समास सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे. कृत कीर्तयतीपासून कीर्तन शब्द तयार झालेला आहे. कृत म्हणजे सांगणे, स्तुती करणे किंवा कथन करणे. श्रवणात मी ब्रह्म आहे असा निश्चय झाल्यानंतर कीर्तनामध्ये भगवंताच्या स्वरूपाचे, गुणाचे, प्रेमाचे, लीला चरित्रांचे वर्णन असते. हृदयात भगवंताचे प्रेम जागे व्हावे हाच कीर्तनाचा प्रधान हेतू आहे. कीर्तन म्हटल्याबरोबर आपल्याला नारद मुनींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कीर्तन कसा करावे म्हटले तर करी कीर्तने नारदा सारखाची असेच सांगितले जाते. कीर्तन साधारणपणे 2 प्रकारचे असते.
एक वारकरी पद्धतीने कीर्तन केल्या जाते आणि एक नारदीय कीर्तन. वारकरी कीर्तनामध्ये वैराग्य, भक्ती, ज्ञान याचा संदर्भ असलेल्या संतांचा अभंग निरूपाला घेऊन त्याला पूरक प्रमाणे देत देत स्पष्टीकरण करणे ही पद्धत असते. आणि त्यात एक मुख्य कीर्तनकार असतात आणि त्याच्या सोबतीला अजून 5-6 लोक असतात. तर नारदीय कीर्तनामध्ये हातात टाळ, गळ्यात हार, साथीला तबला, पेटी. सुरुवातीला नारदीय कीर्तनामध्ये संतांचा एखादा अभंग गाऊन नंतर अभंगाचा अर्थ सांगून नंतर कथा सांगितल्या जाते. दुसऱ्या ओळीमध्ये समर्थ सांगत आहे, सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी, यथायोग्य श्रीराम. की कीर्तनामध्ये सगुण कथा सांगून भगवंताची कीर्ती सर्वत्र गावी व ती अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम कीर्तनाच्या माध्यमातून करावे. तिसऱ्या ओवीत ते सांगतात, बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर, करीत जावी श्रीराम. की कीर्तन करणाऱ्यांनी म्हणजे त्या साधकाने किंवा भक्ताने च्या अंगी कोणते गुण असावेत हे सांगताना कीर्तनकाराला खूप पाठांतर हा गुण फार महत्त्वाचा आहे त्यांच्यासाठी. की कीर्तनकाराला पाठांतर हवे, अनेक पदे श्लोक पाठ असावीत, त्या श्लोकांचा स्पष्ट अर्थ व शास्त्रशुद्ध विचार केलेला असावा. श्रोत्यांनी काही शंका विचारल्यास त्याला त्याच्या शंकेचे निरसन करता यायला हवे. शब्दाचा सरळ अर्थ व लक्षार्थ त्यांना माहीत असावा. हरिकथा स्वतःच्या सुखासाठी करावी, त्यात कुठल्याही मानधनाची अपेक्षा नसावी. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्या संधीचा फायदा घ्यावा, ही संधी जाऊ देऊ नये. 7व्या ओवीमध्ये ते आपल्याला सांगतात आहे, भगवंतास कीर्तन प्रिये, कीर्तने समाधान होये, बहुत जनासी उपाये, हरी कीर्तने कलियुगी श्रीराम. की स्वतः भगवंताला कीर्तन अत्यंत प्रिय आहे. या कीर्तनामुळे फार मोठ्या समाजाला मनापासून भगवंताची आवड निर्माण होते. अध्यात्म व भक्ती संबंधी मार्गदर्शन मिळते. कलियुगात कीर्तनाचे अपार महत्त्व आहे. कीर्तनकाराने सगुण मूर्ती म्हणजे रामकृष्ण यांचं ध्यान कसं करावं हे सांगून त्याचे रूप, त्याचे अलंकार, त्याचं भगवंताचं यश, कीर्ती, भगवंताचे पराक्रम, त्यांच्या कथा, महात्म्य याचे रसभरीत वर्णन करावे. कीर्तनकाराला गाण्याचे अंग असावे, टाळ मृदुंगाची साथ, नृत्य व अभिनयाचं सुद्धा अंग असावं. कथा सांगताना श्रोत्यांच्याही डोळ्यात प्रेमाने अश्रू यावेत, शरीराला कंप सुटावा. बोलणे अगदी स्पष्ट व शास्त्रशुद्ध असावे. समायोचित हावभाव असावे. शृंगार रसासह सर्व रसांचा कीर्तनामध्ये समावेश असावा. कीर्तनामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य, नीती, न्याय, धर्म, गुरु परंपरा याचे तर्कसंगत संरक्षण असावे. कोणालाही दुखवल्या जाऊ नये. स्पष्टपणे ते सगळे समजून सांगावे. 17व्या आणि 18व्या ओवीत ते म्हणतात, प्रसंगे हरिकथा करावी, सगुणी सगुण कीर्ती धरावी, निर्गुण प्रसंगे वाढवावी, अध्यात्मविद्या श्रीराम. पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत, निरूपण करावे नेमस्त, बहुधा बोलणे अव्याव्यस्त, बोलोची नये श्रीराम. की जयंता, पुण्यतिथी सारखे निमित्त साधून हरिकथा करावी. कीर्तनात सगुणाचे महात्म्य सांगावे. प्रवचनात वेदांत शास्त्राचा विचार सांगावा. ब्रह्म, माया या अमूर्त तत्वांचे स्पष्टीकरण करावे. पण बुद्धिभेद होईल असे न बोलता नेमकेपणाने सिद्धांत मांडावे. 24व्या ओवीमध्ये समर्थ सांगत आहे, असो वक्तृत्वाचा अधिकार, अल्पास न घडे सत्योत्तर, वक्ता पाहिजे साचार, अनुभवाचा श्रीराम. की वक्त्याने सर्व वेदांताच्या कल्पना अगदी स्पष्टपणे मांडाव्यात. त्यासाठी वक्त्याने सखोल चिंतन व अभ्यास केलेला
व तो शास्त्र संपन्न व अनुभव संपन्न असावा, नाहीतर श्रोत्यांचे समाधान होणार नाही. समाधान झाले की लोक सन्मार्गाला लागतात, हीच खरी कीर्तन भक्ती आहे. 27व्या ओवीत ते सांगतात आहे, कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती, यदर्थी संदेह नाही. श्रीराम, की कीर्तनामुळे पाप करण्याची वृत्ती नष्ट होते व तो भक्त होऊन मोक्ष मार्गाकडे त्याची प्रवृत्ती होते. सततच्या भगवंताच्या नामामुळे वाणी शुद्ध होते, त्याचे चारित्र्य व शील वाढीला लागते. असे कीर्तनाचे महात्म्य अपार आहे. देवर्षी नारद, संत नामदेव महाराज कीर्तन भक्तीने मोक्षापर्यंत पोहोचले. स्वतः समर्थ रामदास स्वामी सुंदर कीर्तन करत असत. त्यांच्या शिष्या वेणाबाई या सुद्धा अतिशय सुंदर कीर्तन करत असत. संत नामदेवांसाठी तर भगवंतानी मंदिराची दिशाच बदलली होती, हे आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. म्हणूनच भगवंतानी नारद मुनींना सांगितले की मी वैकुंठात सापडणार नाही, योग्यांच्या हृदयात सापडणार नाही, पण जेथे माझे भजन कीर्तन सुरू असेल तेथे मी तुला सापडेल. इतकी किमया या कीर्तन भक्तीची आहे. असे भगवंताचे गुणगान भजन नाम मुखात हवे असेल तर अखंड नामस्मरण हवे. म्हणून पुढची भक्ती आता आपल्याला समर्थ नामस्मरण भक्ती सांगणार आहेत. या नामस्मरण भक्तीचा विचार आपण पुढच्या निरूपणामध्ये करणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.